नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात। नागपूर हे संत्र्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं। शिवाय भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं हिरवं शहर म्हणून देखील नागपूरची ओळख आहे। नागपूरची आणखीन एक ओळख म्हणजे याच शहरात आहे जगभरातल्या धम्म बांधवांचं श्रद्धास्थान असलेली ही दीक्षाभूमी। शिवाय भारताचा मध्यबिंदू म्हणून देखील नागपूरला ओळखलं जातं। गेल्या काही वर्षात भारताचा हा मध्यबिंदू राजकारणाचा सुद्धा केंद्रबिंदू ठरलाय, कारण इथं आहे संघभूमी, संघाचं मुख्यालय इथं आहे आणि देशाचे दोन महत्त्वाचे राजकीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शहर हेच आहे। तेव्हा या शहरातल्या संघभूमी आणि दीक्षाभूमीतल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊयात यूथ कोर्टच्या माध्यमातून। आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात आपण आलेलो आहोत। नागपूर शहरातलं हे सीपी अँड बेरार महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयातले हे सगळे तरुण 2019च्या लोकसभा निवडणुकीचा राजकीय फैसला करण्यासाठी या यूथ कोर्टात सज्ज झालेत। या बाजूला हे दोन रो आहेत राहुल गांधी समर्थकांचे, आपण त्यांचं स्वागत करूया। या बाजूला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागपूरच्या सध्याच्या कारभारांच्या बाजूने बोलणारे सगळे तरुण, आणि या बाजूला आहेत अपक्षांच्या भूमिकेतले तरुण। आपण याचं सगळ्यांचं स्वागत करूया। आजच्या या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते सर न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। कोर्टाची कार्यवाही सुरू करावी। दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात या नागपूर शहरानं या परिसरानं दिली, पण या शहराला नेमकं काय मिळालं? मोदी सरकारच्या काळात खरंच विकास झाला का? तुम्ही समाधानी आहात का? मोदी सरकारच्या काळात बिलकुल पण विकास झाला नाही आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सरकार आहे, बरोबर आहे, पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार येऊन लोकांचा काहीही फायदा झाला नाही आहे। एकीकडे हे लोक म्हणतात की मुलींना तुम्ही शिक्षण घ्या, मोठं व्हा, लोन काढा, विदेशात जा, शिक्षण घ्या, पण त्याच्यानंतर हे लोक म्हणतात की तुम्ही पकोडे विका। तुम्ही शिक्षण करून डिग्री घेऊन पकोडे विका, हे चुकीचं आहे की नाही? वक्तव्य मला सगळ्या माझ्या मित्रांनी सांगावं। हे चुकीचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन विद्यार्थी जे आमची नवीन पिढी जी येणार आहे ती शिक्षणासाठी खरंच पुढे येईल का, अभ्यास करेल का, मला हे विचारायचं आहे। बिलकुल नागपूर शहरात बिलकुलच विकास झाला नाही। मला प्रश्न विचारायला नितीन गडकरींना, जर तुम्ही विकास केला असेल तर तुमच्या जे वार्ड प्रभाग क्रमांक 18 त्यात 100पेक्षा जास्त नागरिक दूषित पाण्यामुळे मरण पावले, त्यात आम्ही आपले खूप काही सहकारी गमावले आणि त्यामध्ये सुद्धा हे सरकार कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याची आणि 1400पेक्षा जास्त मंदिरांनी तोडली आहे, कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याची आणि जातीय सलोखा पूर्णपणे बिघडवून कुठेतरी आपली राजकीय पोळी भाजून करण्याच्या संधी पाहत आहे। ठीक आहे, पकोडे तळून पोट भरेल का? मग डिग्री घेतली कशाला? रोजगारासाठी वेगवेगळे योजना आणल्या आहे। स्किल इंडिया मार्फत बऱ्याचशा योजना बीजेपी सरकारने आणलेल्या आहे। मुद्रा लोनद्वारे आपण ऐकूया त्यांचा मुद्दा ऐकूया। मुद्रा लोनद्वारे बरेचशा बेरोजगार मुलांना आणि जे काम करू इच्छितात त्यांना रोजगार दिला आहे। आणि जर डेव्हलपमेंटचा आणि शिक्षणाचा विषय असेल तर MIT सिम्बॉयसिस सारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या नागपुरात आणण्याचं काम हे बीजेपी सरकारने केलेलं आहे। आणि मेट्रो सारखी मोठी परियोजना लाभवायसाठी अवघ्या 5 वर्षात मेट्रोची घोषणा नितीनजी गडकरींनी जेव्हा निवडून आले, नितीनजींनी घोषणा केली का मेट्रो ही येणाऱ्या 5 वर्षात सुरू होईल। आणि जर तुम्ही नागपुरात बघू शकता येणाऱ्या 5 वर्षाच्या आत ही मेट्रो नागपुरात धावू लागली आहे। हे पूर्ण भारताच्या इतिहासात सगळ्यात फास्ट बनणारी मेट्रो म्हणून नागपूरने इतिहास रचलेला आहे। ठीक आहे, येतो, ऐका त्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं, तुम्ही त्यांचं म्हणणं ऐका। रोजगार मिळाला, काय परिस्थिती आहे नागपूरची परिस्थिती खूप वाईट आहे सर। ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की मेगा भरती येणार, कुठे आहे मेगा भरती? मी सरकार विरोधी म्हणजे सरकारनं विचारणार हे जे महाभरती सांगितली, महाभरती कुठे आहे? त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या नंतर
महाभरती येईल, पण मराठा आरक्षणच्या प्रोसेस झालेल्या आहे. त्यानंतर महाभरतीची मुलं वाट बघत आहे. जे आमच्या नेक्स्ट स्टेटमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ते महाभरतीची वाट बघत आहे. केव्हा येईल विचारत असतात. एक डिस्कस करत असतो आम्ही की केव्हा येणार हे मला या सत्ताधाऱ्यांकडनं माहिती पाहिजे की केव्हा येणार पाहिजे. मला काँग्रेसच्या समर्थकांना विचारायचं आहे की रामझुला हा नागपूरमध्ये एक रामझुला म्हणून एक जागा आहे. रामझुलाचा एक फेस त्यांनी बनवला, 8.5 वर्ष लावले त्या गोष्टीला बनवायला. आणि मागील 4 वर्षामध्ये नितीनजी गडकरी जे नागपूरचे खासदार आहे, केंद्रीय मंत्री आहे, त्यांनी आल्यावर नागपूरच्या जनतेने हे असे कामं नव्हते बघितले की जिकडे तिकडे कामं चालू आहे, जिकडे तिकडे लोकांचे कामं चालू आहे. आणि महाराष्ट्र शासन बीजेपी गव्हर्नमेंटनी तोच सेम ब्रिज जो यांनी 8.5 वर्षात बनवला तोच 2.5 वर्षाच्या आतमध्ये बनवून दाखवला. सर इसीलिए वो प्रोग्राम में 50 लोगों के ऊपर कोई नहीं था. अगर लोग खुश होते राम झूले से तो वहाँ पे ढेरों लोग आते. वहाँ पे जब प्रोग्राम किया गया, उद्घाटन हुआ तो वहाँ पे 50 लोगों के ऊपर कोई नहीं था. सारी 2000 चेयर खाली थी और वहाँ कोई नहीं आया था सर. और राम झूले की 5 मिनट में रिबन काट के निकल गए. राम झूले की बात करते हैं ना, ये तो राम झूले का उद्घाटन क्या, राम झूले का शुरू से आखिरी तक के काम कांग्रेस की सरकार ने करा. हौसले लिए थे, तार आते थे, जब जाके सिर्फ ये लोगों ने, बीजेपी वालों ने सिर्फ 5 साल तक 4 साल तक उद्घाटन करने का काम करा है, सिर्फ रिबन काटने का काम करा है. विकास नहीं करा है. विकास राहुल जी ने करा, कांग्रेस ने करी. और ये कांग्रेस ही विकास कर सकती है, बीजेपी सिर्फ रिबन काट सकती है. त्यांचा काँग्रेसचा विकास जो एक बीजेपी गव्हर्नमेंट 2.5 वर्षात बनवते ते 8.5 वर्ष लावतात. आणि त्याची क्वालिटी आणि आता बीजेपी गव्हर्नमेंटनी बनवलेल्या ब्रिजची क्वालिटी त्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. ठीक आहे, आपण उत्तर एक मिनिट. सिमेंट रोड बनवून राहिले बीजेपी वाले, तर रोडला क्रॅक कोण पडून राहिले सांगा. कंपनी कोणाची आहे सिमेंटची? गडकरीची जी कंपनी आहे. OCW कंपनी कोणाची आहे? नितीन गडकरीची कंपनी आहे. मग पुनापूर साईडला इकडे भरतवाडा गेले, तिकडे पाणी काऊन नाही भेटून राहिलं लोकांना? काऊन असे ना मुसीबत येऊन राहिल्या, पाणी टँकर येऊन राहिले, टँकर बी बरोबर भेटून नाही राहिलेले. हे सगळे जुमला देऊन राहिले मोदी सरकार. यांचा निषेध झाला पाहिजे. ठीक आहे, उत्तर घे. जे काम बाकीच्या सिटीजमध्ये मेट्रोचं काम ज्याला 10 वर्ष 8 वर्ष लागून राहिले ते काम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 4 वर्षात पूर्ण केलेलं आहे. आणि आजच्या तारखेला मेट्रो 4 वर्षात मेट्रो धावायला लागली नागपूरच्या मेट्रो रूलावर. आणि त्याच्यानंतर सिमेंट रोड अख्ख्या नागपूर शहरात का महाराष्ट्र राज्यात सिमेंट रोड बनत आहे. तर आम्ही तरी आतापर्यंत कुठे क्रॅक नाही बघितल्या. तर आम्हाला दाखवून द्या आता क्रॅक कुठे आहे ते. आम्हाला आता क्रॅक दाखवून द्या कुठे आहे ते. ठीक आहे, एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. जे 8.5 वर्षात जे काम करायला तुम्हाला 8.5 वर्ष लागले ते काम त्यांनी 2.5 वर्षात करून दाखवला, हा त्यांचा दावा आहे. मेट्रोचं काम तुम्ही आजपर्यंत का करू शकला नाही? नागपूरला खरीच मेट्रोची गरजच नाही आहे. नागपूरमध्ये मेट्रोमध्ये कोणी जाणार पण नाही आहे. तर पहिली गोष्ट मी सांगतो, ठीक आहे तुम्ही काम करून राहिलेले आहे, पण हे फेकू काम नाही पाहिजे. मेट्रो की और इसकी बात कर रहे हैं, विकास की बात कर रहे हैं. पहले मैं आपको बताना चाहता हूं कि नागपुर का युवा युवती लड़कियां जो खड़ी हुई है उनको अभी तक के बेरोजगार नहीं मिला. पहले आप रोजगार तो दो उनको, बाद में मेट्रो की बात करो. पहले रोजगार चाहिए, रोजगार. सर पहली बात तो ये है सर, जो मेट्रो की भैया ने जैसे मेट्रो की बात की है, तो सर काफी लोगों को यह पता ही नहीं है कि मेट्रो किसका प्रोजेक्ट था. माननीय पृथ्वीराज चौहान जी जब सीएम थे उनके हाथ का सैंक्शन किया हुआ मेट्रो का प्रोजेक्ट था. सर मुझे मेट्रो के लिए सिर्फ ये पूछना है रूलिंग पार्टी से कि जैसी जयपुर की मेट्रो ट्रेन फेल हो चुकी है, 10,80,000 रुपये पर डे का वहाँ पे खर्चा है और उनका इनकम सिर्फ 2 लाख रुपये हो रहा है. वैसा कल जब नागपुर में मेट्रो बन जाएगा और मेट्रो जब फेल हो जाएगा तो उसका जो भरपाई है वो हम लोगों से किया जाएगा क्या? हम तुम्ही तर म्हणताय की पृथ्वीराज चव्हाणांनी ही मेट्रो आणलेली, मग पृथ्वीराज चव्हाण चुकले? नहीं सर उनके हाथ का सर प्रोजेक्ट था. पर सर सत्ता तो नहीं है ना सर, बनाया तो नहीं गया है ना.
सर हर काम कांग्रेस ने करा है, विकास का काम कांग्रेस ने कर रहा है, चाहे मेट्रो का है चाहे जो भी है, लाने वाली बुनियाद डालने वाली कांग्रेस है। ये सिर्फ 5 साल इनका काम है, सिर्फ उद्घाटन करना। पहले आप तुमचेच कार्यकर्ते असं म्हणतायत की नागपूरला मेट्रोची गरजच नाही, मग काँग्रेसने मेट्रो का आणली? मेट्रो की गरज है, आने वाले पहले जिसकी गरज है वो देखिए आप। पहले युवाओं को, लड़के लड़कियों को नौकरी की जरूरत है। ये जो मेट्रो का काम है होता है, होते रहेगा, लेकिन आज की तारीख में रोजगार हमें चाहिए। पहले रोजगार, आप मेट्रो की बात कर रहे हैं साहब, मेट्रो में कितने नागपुर के लोगों को आप रोजगार दोगे पहले ये बताओ। जर नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे, नवीन नवीन इंडस्ट्री ओपन होत आहे, तर तिथे काय रोजगार नाही येत आहे का? जर कुठलं तरी नागपूर मेट्रो बनत आहे तर तिथे रोजगार नाही येत आहे का? तिथे पण रोजगार येतोय। जसं ह्या दादांनी म्हटलं, भैया हम रोजगार तो देंगे, बेरोजगार क्यों देने की बात कर रहे हो? ये भैया बेरोजगारी देने की बात कर रहे हैं। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। आज माझी आमच्या गावची कंडिशन अशी होती की सर्वात शेवटचा टोक आमच्या गावाचा होता। सर्वात पहिले पालकमंत्री ज्यावेळेस गडकरीजी बनले त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा त्यांनी प्रत्येक खेळाला भेट दिली। असा काँग्रेसचा कोणताच मंत्री नाही की त्यांनी लहान गावाला भेट दिली असेल। त्याच्यानंतर आमच्या एक मिनिट पहिल्यांदा ऐकून घ्यायचं, ऐका भेट देऊन सांगतो। त्याच्यानंतर काय केलं सर, आमच्या आठवडी बाजाराला जाण्यासाठी पुरातून जावं लागत होता। पहिल्यांदा आम्हाला 2 पूल बांधून दिले, आमच्या गावाला रस्ता आणून दिला। आज मी 5व्या वर्गात असताना बांध्याच्या दोऱ्याने आम्ही चिखलातून शाळेमध्ये जायचं, त्या गावाला रोड आणून दिला। आज बस येते, 3 टाइम बस येते। आज आमच्या गावाला 24 तास वीज मिळत आहे। आमच्यासारखा मागासलेला एरिया जर कोणी करून ठेवलं असेल तर काँग्रेसनी त्यांनी गोसे खुर्द आणला आणि सगळ्यांना आम्हाला बेरोजगार बनवून ठेवलं। सर गडकरी साहेबांवर बोलतो। आज हे नागपूर जे आहे संघभूमी आहे, संघाची भूमी आहे। मोहन भागवतजीच्या घर मागे आहे, समजून चला इथे गडकरी साहेबांचा घर आहे, समजून चला। आज जे नागपूरची जे नाग नदी आहे, दूषित पाणी जो पिण्याचं पाणी आहे, दूषित पाणी आहे, गडकरी साहेबांची OCW कंपनी आहे। पिण्याच्या पाण्यामुळे 100 से अधिक लोकांच्या, स्थानिक मुद्द्यावर आलो, 100 से अधिक लोकांचा जीव गेला। त्या जीवाचा कोण बदला घेणार आहे? हे संघाची भूमी नसून हे संत ताजुद्दीन बाबाची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, शिवाजी महाराजांची भूमी आहे। हे संघभूमी फक्त हे भारतीय जनता पार्टीवाले म्हणतात। हे गडकरी साहेब जे आहे समजून चला। आज तुम्ही जर इकडे भांडेवाडी पुनापूर साईडला गेले तर गड्ड्यामध्ये रस्ता आहे का, रस्त्यामध्ये खड्डा आहे असं दिसत नाही। समजून चला एखादी माणूस जर गेला तर मरून जाईल। समजून चला साहेब, गल्लीतले तुम्ही रस्ते बनवून राहिले, गल्लीतले रस्ते बनवण्याची गरज नाही आहे। समजून चला एखादी माणूसचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला ICU झाली पाहिजे, मेयो मेडिकलमध्ये तर सुविधा पहिले आली पाहिजे। गल्लीमध्ये रस्ते बनवण्याची गरज नाही आहे। जिथे गरज आहे, खरं सिमेंट रोडची गरज आहे, त्या ठिकाणी तुम्ही सिमेंट रोड बनवला पाहिजे का नाही बनवलं पाहिजे? ठीक है, उत्तर दो। मैं इनके बात का जवाब देना चाहूँगा। इन्होंने बोला गड्ढा है क्या, सड़क है, पता नहीं चलता जब जाते हैं लोग उधर। आप कुछ साल पहले अगर नागपुर में आए होंगे 2014 के पहले आपने नागपुर का देखा होगा नक्शा, तो नागपुर के शहर के हर जगह कहीं पे भी रोड जाओ तो आपको गड्ढे दिखते थे। आज आप नागपुर में कहीं पे भी जाओ आपको सीमेंट का रोड दिखेगा, एक गड्ढा नहीं दिखेगा। सबसे पहली बात। और ये लोग बात करते हैं डेवलपमेंट की, ये लोग बात करते हैं डेवलपमेंट की। इन्होंने 15 साल इनकी सत्ता महाराष्ट्र में 15 साल सत्ता रही इनकी महाराष्ट्र में। उस टाइम में नागपुर की हालत देखिए और आज इन 5 सालों में नागपुर का आप डेवलपमेंट देखिए तो नागपुर आज बहुत आगे बढ़ गया है। आज नागपुर वर्ल्ड ठीक है। सर आज आमच्या गावाकडे रोड नव्हते आणि रोडाच्यामुळे पूर्ण रस्ते म्हणजे खराब झाले होते। तर मोदी सरकारने आमच्या इथे येऊन पूर्ण आमच्या रोडचे कामं केले आणि आज आमच्याकडे हायवे म्हणजे काय म्हणते त्याला, सिमेंट पूल जो झालेला आहे तो आमच्या गावाच्या समोरपर्यंत झालेला आहे। तो झालेला आहे तो मोदी सरकारमुळेच झालेला आहे। सर्वप्रथम मला त्यांचं उत्तर, त्यांनी बोलले की ओरिजिनल रस्ते, आता खेळणीचे रस्ते तर आहे नाही, मी गाडी घेऊन निघालो असतो तिथपर्यंत पोहोचलो नसतो। सिमेंटचे रस्ते आहे आणि एम्प्लॉयमेंटचं त्यांचं म्हणणं एम्प्लॉयमेंटचं। आज सिमेंट रोड बनताना, मेट्रो बनताना एम्प्लॉयमेंट कुठून आलं? नागपूरच्या रहिवाशांनाच तिकडे एम्प्लॉयमेंट मिळालं आहे ना, अजून बाहेरनं थोडी ना कोणी आलेलं आहे। ठीक आहे, 15 लाखाचं उत्तर, 15 लाखाचं उत्तर। एक मिनिट। त्या मोदी साहेबांचं असं बोलणं होतं की स्विस बँकेत एवढा पैसा भरला आहे की जर तो इंडियामध्ये आला तर एका माणसाला 15-15 लाख रुपये भेटू शकतात। हे नाही म्हटलं की आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देऊ। विरोधकांचा मी एक सांगू इच्छितो, ओरडून काही नाही भेटेल, विकासावर बोला। विकास होत आहे म्हणून आम्ही आज उभं राहून बोलून राहिलो। मान्य केलं। एक मिनिट प्लीज एक माझा प्रश्न आम्ही मान्य केलं। मोदी म्हणाले नव्हते की आम्ही तुमच्या अकाउंटवर 15 लाख देऊ, मोदी हे तरी म्हणाले होते काळा पैसा आणू।
बिलकुल बोलले होते. काय झालं? लवकरात लवकर आणू. आता लिस्ट काढली आहे, लवकरात लवकर आणू. 5 वर्ष झाली. सर 60 वर्षाचा काँग्रेसनी भरलेला धन आहे तो काढायला 10 वर्ष लागेल ना. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा खणखणीत शो यूथ कोर्ट. आपण अपक्षांकडे जाऊयात. नमस्कार, मैं विक्रमजीत मुखर्जी हूँ. मेरा एक मुद्दा है कि मुझे 2019 में क्या हो रहा है उसकी परवाह नहीं है, लेकिन जो 2024-2029 तक चले, मेरा मुद्दा है कि एजुकेशन सिस्टम को ठीक करने के लिए क्या, और जो कोई भी लीडर इसे ठीक कर दे वो ही विल विन दिस गेम. बिकॉज एक अच्छा कंट्री अपने एक अच्छे एजुकेशन सिस्टम के वजह से जाना जाता है. आप देख लीजिए फिनलैंड जैसा देश, वहाँ पे टीचर्स को पीएचडी का रिस्पेक्ट मिलता है, स्टूडेंट्स को उनकी जो क्रिएटिव नीड्स है उसको एक्सप्लोर करने के लिए दिया जाता है. लेकिन हमारे यहाँ बच्चों को इतना रटाया जाता है, इतना ब्लैकमेल किया जाता है कि तुम्हारा फ्यूचर अनसर्टन है. अरे लाइफ इज़ अनसर्टन, लेकिन अगर आप एक्सप्लोर ही नहीं करोगे, अगर आप दबे हुए रहोगे तो कैसा चलेगा. काय करणार आहात तुम्ही? चांगलं एज्युकेशन सिस्टीम नागपूरमध्ये तरी आता आणतोय. जसं MIT कॉलेज आलेलं आहे नागपूरमध्ये, त्याचे क्लासेस सुरू झालेले आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं चालू आहे. सिम्बॉयसिससाठी नितीनजी गडकरी यांनी पूर्व नागपूरमध्ये जमीन दिलेली आहे 70 एकर. तिथे सुद्धा सिम्बॉयसिस कॉलेजचं काम चालू झालेलं आहे. तसंच एक नवीन एज्युकेशन सिस्टीमवर नवीन कॉलेजेस नागपूरमध्ये येतात आहे. तसंच भारतामध्ये पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीज येऊन स्वतःचे कॉलेजेस ओपन करतात. ठीक आहे, विरोधकांना विचारूया, काय होतंय? शिक्षणाच्या बद्दलचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. नाही, शिक्षणाच्या बद्दलचा मुद्दा तो उपस्थित केला, पण त्याच्यामागे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या भावानी माझ्या विचारलं की फिनलँडसारख्या देशामध्ये पण ज्या पद्धतीने शिक्षणाचा जो तिथे कौल आहे, तर त्याच पद्धतीने सर्व शिक्षण अधिकार जो आहे, सर्व शिक्षण अधिकार हा आणला कोणी, हे आपण या गोष्टीचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. तर 2014च्या आधी UPA सरकारने सर्व शिक्षण अधिकार जो आणला, अधिकार आणल्यानंतर गावखेड्यांपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत, शेवटच्या टप्प्यातल्या व्यक्तीपर्यंत ते शिक्षण कसं का त्याला मिळालं पाहिजे ते नक्कीच होईल. जैसा साहब आप बोला जा रहा है एजुकेशन के ऊपर में बोला जा रहा है, मैं आपको बता देता हूँ कि आप माइनॉरिटी की बात देखिए तो माइनॉरिटी में ऐसे कई लोगों को जिनको स्कॉलरशिप नहीं मिलती. आप बोलते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा लगा रहे हो. ऐसी कई बच्चियाँ, ऐसे कई गाँव है जहाँ पे बच्चियाँ पढ़ने के लिए आपने वहाँ पे रोड सही नहीं बनाया, तो कहाँ से बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा लगा रहे हो आप. ठीक आहे सर, बेटी बचाओ बेटी पढाओ जो यांनी क्वेश्चन मांडला तो क्वेश्चन आज याच्यामध्ये आला आहे. कारण काही खेड्यांमध्ये ज्या मुली म्हणजे ज्या शिकू शकत नव्हत्या त्या आज शहरामध्ये जाऊन शिकू शकत आहे. त्यांना बसची सुविधा उपलब्ध झाली आहे. अहिल्याबाई होळकर बस पास योजना त्यांना मिळाली आहे. आणि काही मुलींना ज्यांना स्कॉलरशिपचं जे म्हणत आहे, जर तुम्ही फॉर्मच नाही भरणार तर त्यांना तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळणार आहे. ठीक आहे, येतो तुमचं की बेटी बचाव बेटी पढाव हे कुठे बरोबर आहे. त्यांच्याच खासदार एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हणतात की तुम्हाला कोणती जर मुलगी पसंत असेल तर तुम्ही मला ते सांगा, मी त्या मुलीला पळून आणून देईल. ही कुठली भाषा आहे त्यांची. ठीक आहे, मुलींचा प्रश्न उद्भवला आहे त्यांनी. तर सर, मुलींच्या संरक्षणासाठी सर्व कायदे केले पाहिजे, कारण की आजकाल बलात्काराचे प्रमाण किंवा अपहरणाचे प्रमाण वाढलेले आहेत आणि स्त्री भ्रूण हत्यासारखे प्रकार वाढलेले आहेत. त्याच्यावर कायदा करायला पाहिजे अगोदर. तर असंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, कायदा करून होणार नाही सर. कायदा असा करावा की जे कठोर असावे, जेणेकरून जो करणार असेल त्याला असे त्याच्यामध्ये अशी भीती निर्माण व्हायला हवी की हे कायदा म्हणजे गुन्हा मी करणारच नाही, या प्रकारचा कायदा व्हायला हवा. एक इथं सध्या जो आहे तो सुरक्षेचा मुद्दा समोर आलेला आहे. सुरक्षेच्या मुद्द्याबद्दल सुद्धा नागपूर जे आहे ते कायम चर्चेत राहिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था, गृहमंत्री इथले आहेत. गृहमंत्र्यांच्या या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे? अत्यंत खराब और दुर्लभ परिस्थिती आहे. या ठिकाणी मुली सुरक्षित नाही आहे, हे खरी परिस्थिती आहे. आपण जाणून घेतली पाहिजे. नागपूर शहरामध्ये अत्यंत दुर्लभ परिस्थिती आहे. या ठिकाणी क्राईम वाढला आहे, महिलांवर अत्याचार वाढले. या ठिकाणी भारत देश संपूर्ण देशामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो किंवा नागपूर शहरामध्ये अत्यंत दुर्लभ परिस्थिती आहे. नागपूर क्राईम सिटी झाली यांचा आरोप आहे. बिलकुल नागपूर क्राईम सिटी झाली आहे. रोजच्या रोज किती पण बलात्कार जी काही या स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात बलात्कार होत आहे. आणि मर्डरचे जर तुम्ही केसेस वगैरे पाहिले तर आजकाल नागपूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात मर्डर होत आहे. जर आज हे लोक सुरक्षेबद्दल बोलत आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूरच्या एकूण एक चौकात CCTV कॅमेरेज लावले गेले आहेत. तर त्यात आपल्या भगिनी सर संपूर्ण बंद आहे, खोटे आहे, फेकूबाजी पूर्ण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात असू द्या का नागपूर शहरामध्ये पूर्ण फेकलेलं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला, गडकरी केला, फडणवीस सरकारने केला. हे पूर्ण फेकूबाजी या नागपूर शहरामध्ये जनतेला चुत्या बनवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. पूर्ण बंद आहे कॅमेरे. हे सगळं जे आहे
या गव्हर्नमेंटनी लोकांना चूत्या बनवण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे। नागपुर शहर में सीएम की सिटी मैं मानता हूँ, नागपुर शहर में सीएम की सिटी मैं मानता हूँ। कहाँ सीसीटीवी लगे हैं मैं पूछना चाहता हूँ उनको, उनके जहाँ वो रहते हैं धर्मपेट में, वहाँ पर इतने सारे मर्डर होते हैं, उसके लिए जिम्मेदार कौन है? भारत का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कहते हैं कांग्रेस का इस देश में 60 साल क्या किया है। जिस नरेंद्र मोदी जो स्कूल में पढ़े हैं वो स्कूल कांग्रेस ने बनाया है, और जो एम्स दिल्ली में बना हुआ है वो किसने किया है? वो इंदिरा जी ने बनाया है। ये सब लोगों की बस्ती गोल हो गई है। इन लोगों को मालूम हो गया है कि 2019 में अपने को वापिस जाना है। राहुल जी ने इन लोगों से हिसाब मांगा। अभी प्रियंका गांधी, ये सब जो हो रहा है ये प्रियंका गांधी के आने से ये लोगों का दिमाग खराब हो गया है। क्या प्रियंका गांधी आई है और आंधी लाई है। आज युथ कोर्टामध्ये या सगळ्या घमासान चर्चेत नेमकं काय जाणवलं सार जाणून घेऊयात न्यायाधीशांकडून। युवक महिला यांच्या विकासाकरता सरकारने काम करणं अपेक्षित आहे। तसंच ग्रामीण भाग, आदिवासी भाग किंवा जे वंचित राहिलेले भाग आहेत त्यांच्या उन्नतीकरताही सरकारने काम करणं अपेक्षित आहे। मित्रांनो, मतदान हे अतिशय पवित्र कार्य आहे। ती आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडायलाच पाहिजे। अन्यथा चर्चा करून किंवा आंदोलन करून काही उपयोग नाही। याचबरोबर CPN बेरार महाविद्यालयात आयोजित हे युथ कोर्ट येथेच समाप्त झालं असं मी जाहीर करतो।